आणि बॅटिंग साठी आपण पाहतोय चिराग. दुष्यंत आणि चिराग दाटिया ओव्हर नंबर 1. यस, मॅच ऑन. अभ्युदयनगरचा राजा आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय टीम साजिद 11 चिवडी. अजय सरोज. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. षटकांचं खेळवलं जातोय. आपण याची देखील नोंद घ्या. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. चिराग दाटिया बॅटिंग साठी स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला दुष्यंत. पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. बॉल हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय आणि पहिलाच बॉल आता जर आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. चांगली मॅच रंगेल कारण एका बाजूला जर आपण पाहिलं तर साजिद 11 शिवडी या संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी एका बाजूला आहे आणि शिवडी एका बाजूला आहे आणि त्याच दोन संघांमध्ये ही क्वार्टर फायनल. आपटलेला हा बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये आपण पाहतोय फिल्डर आहेत कुशल कोरडे. 1 धाव पूर्ण केली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर अजय सरोज बच्चा याच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधाराने. कारण सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय अमय बिरमोळ हे पहिलं षटक हाताळत होता पण आता मात्र थोडेसे चेंजेस या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. नवीन खेळाडू देखील दाखल झालेत. ओ यावेळेला फ्लिक आणि डीप मध्ये जर आपण पाहिलं तर संकेत 1 धावच मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची आता. दोन. बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये मंदार आणि 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 3.
पुढचा बॉल सोडून दिलाय, सोडून दिलेला बॉल वाईड आहे आणि आणखीन एक धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. यावेळेला खेळले दुष्यंत, बॉल हवेमध्ये, उंची जास्त आहे, लांबी पाहायची आहे आणि झेल मात्र निसटलाय. श्याम सोलंकी त्याच्याकडून चूक झाली आहे, फलंदाजाला जीवदान मिळालंय. आपण पाहिलं तर आणखीन एक धाव घेतली जाते. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 7 या आकड्यावर. झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये अजय सरोज यांनी आपण पाहिलं तर 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक, या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 14 धावा धाव फलकावरती झाल्यात. आपण पाहतोय निखिल, ओव्हर नंबर 2. चला थोडं घाई करा विनंती आहे अभ्युदयनगरचा राजा, कारण आणखीन 2 सामने आपल्याला समाप्त करायचे त्याच्या अंतिम दिवसामधील. हो, पहिला बॉल, निखिलचा पहिला बॉल अक्षरशः आपण पाहिलं तर नाकाच्या समोरून घासून गेला होता बॉल. उसळी देखील घेतली होती चेंडूने आणि हाच वेग आहे या गोलंदाजाकडे. पहिला चेंडू आता डॉट येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू, यावेळेला दिशा चुकते आणि आता वाईट बॉल आहे. या वाईट बॉलच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 15. चिराग आणि आता झेल टिपला या वेळेला. श्याम यांचा, सूर्या नायडू
काय बॉल पाहायला मिळतोय. निखिल यांचं कौतुक करावं लागेल, कारण या खेळाडूचं देखील कौतुक करावं लागेल, कारण अगदी कमी वयातच नावलौकिक झालेला हा काळ चौकीचा गोलंदाज युवा आहे आणि त्याचा हा बॉल पाहायला मिळतोय. सूर्या नायडू गोलंदाजीसाठी बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर निखिल. सूर्या नायडूसाठी पुढचा बॉल पडल्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा खाली राहिलाय आणि बॉल मात्र जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. रन मिळेल. एक धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 16. ओ यावेळेला बॅकफूट वरती आले होते आणि हा बॉल देखील आपण पाहिलं तर गोशांकित क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धाव आली आहे. पहा काय षटक हाताळले निखिल यांनी. आणखीन एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 17. चेंडू काय बॉलिंग केली आहे निखिलने. प्रचंड वेग होता आणि यष्टीरक्षक देखील बीड झालेत आणि बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 18. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 18 धावा. स्वप्नील सावंत पाठीवर शाबासकीची थाप, कारण अवघ्या त्या खेळाडूने आपण पाहिलं तर या षटकामध्ये 4च धावा खर्च केलेत. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक. चव्हाण आलेत अंड्या गोलंदाजीसाठी. शेवटचे 12 बॉल अजूनही शिल्लक. तिसरं षटक. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. फलंदाज आपण पाहिलं तर आता माघारी परतले दुष्यंत. चांगला झेल त्या ठिकाणी संकेतने टिपलाय वरती. बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. बॉल काय फटका खेळलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी प्रथमेशच्या बॅट मधून आलाय सिक्सर. धावफलकावरती झालाय 24. पुन्हा एकदा आपटलेला बॉल होता. यावेळेला बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मंदार झेल टिपतायत आणि विकेट. फलंदाज प्रथमेश आउट.
आलेत. सूर्याचेच मोठे बंधू आहेत अजय, आणि तेच बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. एकदा ऑन साइडला फटका खेळलेत. डीप मध्ये आपण पाहतोय संकेत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 27 या आकड्यावर 27. 3 ओव्हरचा खेळ देखील आता समाप्त झालाय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 27 धावा धाव फलकावरती. यावेळेला आणखीन एक बॉल पहा काय हाताळलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावर. कुशल कोरडे आलेत गोलंदाजीसाठी. पुढचा बॉल देखील बिगिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलला पाठवले पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रात. आणखीन एक धाव. 28 धावा धाव फलकावरती झालेत. आपण पाहिलं तर शेवटचे 4 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल फटका यावेळेला फसलाय. सिद्धेश भोसले बॉलच्या खाली आणि झेल पकडलाय. विकेट. फलंदाज सूर्या नायडू आउट. रितेश सिंग आलेत बॅटिंगसाठी. फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय फसलाय. आणखीन एक विकेट. यस झेलट्याने टिपलाय. आणखीन एक विकेट आली आहे. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट पटकावल्यात कुशल कोरडे यांनी. वीरेन दाटिया आलेत. यावेळेला पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळलेत.
हलक्या हाताने बॉलला ढकललं होतं डीपमध्ये आपण पाहिलं तर निखिल होते. एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 29. वेळेला देखील प्रचंड वेगात हा बॉल देखील पाहायला मिळतोय आणि आणखीन एक चेंडू आता डॉट येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती झाल्या. 24 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. चला विनंती अभ्युदयनगरचा राजा आपण बॅटर या आणि साजिद 11 शेवटी क्षेत्ररक्षण रचून घ्या. साठी आपण पाहतोय आलेत गोलंदाज रितेश, बॅटिंगसाठी सिद्धेश आणि मंदार. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी मात्र 30 धावांची गरज. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय.
बॉल उसळी घेणारा पाहायला मिळतोय आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव आलाय. यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. रन मिळणार नाहीये. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. लगातारचे दोन्ही चेंडू आपण पाहिलं तर या गोलंदाजाने निर्धाव हाताळलेत. हो पुन्हा एकदा उसळी घेणारा आता पाहायला मिळतोय बॉल. लगातारचे 3 बॉल काय बॉलरने हाताळले. तीनही चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दिली आहे गोलंदाजाला. बाउन्सर बॉल. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. कौतुक करावं लागेल कारण हे पॉवर प्लेचं षटक तो हाताळतोय. रितेश सिंग संपूर्ण दिवस वर्चस्व राहिले या खेळाडूचं या संपूर्ण स्पर्धेवर. आणखीन एक बॉल. आणखीन एक बॉल पहा. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. लगातारचे 5 चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव हाताळलेत या गोलंदाजाने. शिवडीचा उभरता सितारा आहे. युवा उद्योन्मुख टॅलेंटेड खेळाडू आहे आणि याच खेळाडूची चर्चा आता मात्र संपूर्ण शिवडी विधानसभेमध्ये होताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक. मॅच मध्ये कमबॅक करतोय संघ टीम साजिद 11 शिवडी. हो यावेळेला पूल आणि बॉल मात्र आपण पाहिलं तर आता घोषांकित क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी आवडली सलग टाळ्या व्हायला हरकत नाहीये. लगातारचे 5 चेंडू निर्धाव हाताळले. शेवटच्या बॉलवर अवघी एकेरी धाव त्याने खर्च केली. 2 धावा धावफलकावरती. मॅचचं समीकरण 18 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही जर आपण पाहिलं तर 28 धावांची गरज असणार आहे. लकी गुप्ता गोलंदाजीसाठी 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 28ची आता गरज आहे. 2 धावा धावफलकावरती. मंदार गुरब यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. लकी याच लकीने बॉल आउट मध्ये स्टंप उडवला होता. लकी ठरला होता. आता पाहायचंय पुन्हा एकदा लकी ठरेल का आपल्या संघासाठी. टीम साजिद 11 शिवडी.
यावेळेला चांगला बॉल ऑन साइडला फटका खेळलेत सूर्या आहेत एक धाव घेतली आहे आणि एकाच धाबेवर आता समाधान मानावं लागेल. ओ काय घडतंय बॉल गेला होता की नव्हता त्याची आता पडताळणी केली जाईल. आता मॅच कडे सगळ्यांचं लक्ष आहे या क्षणाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल आपण याची नोंद घ्या. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे बॉल नक्की कुठे आदळला त्याची पडताळणी आता केली जाते मॅच ऑफिशियल्स पंचांच्या माध्यमातून. फलंदाज बाद आहेत. योग्य डिसिजन दिलाय. विनंती असेल तर अंपायरने देखील तो निर्णय दिलेला आहे आपण याची नोंद घ्या. विनंती असेल पडताळणी केली होती आणि ती पडताळणी करूनच मात्र हा निर्णय दिलाय आपण याची नोंद घ्या. विनंती असेल पंचांशी वादविवाद करायचा नाहीये.
पिन बॅटर या आलाय. फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज अनिकेत. हो यावेळेला फटका सिद्धेश भोसले. फटका फसलाय. यस आणखीन एक विकेट आली आहे. दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतलेत आणि लकी मात्र पुन्हा एकदा लकी ठरतोय या मॅच मध्ये. दोन मोठे धक्के बसलेत. दोन्ही सलामीवीर फलंदाज आउट. धाव फलकावरती झालेत. शैलेश हरमळकर. ओ समोर वा लकी बॉल अडवलाय लकी यांनी. मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक चेंडू आता डॉट येताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल या युवा उद्योन्मुख खेळाडूंचं. पहिलं षटक अवघ्या 2 धावा रितेशने खर्च केल्यानंतर आता आपण पाहतोय लकी गुप्ता गोलंदाजीसाठी आलेत. त्याने देखील प्रभावित केल्या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. साजिद 11 शिवडी या संघाकडून गोलंदाजी करत असताना डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि स्वतः मात्र साजिद सातत्याने कानमंत्र देत आहेत. साजिद शेख यांचा संघ स्वतः मात्र आपण पाहतोय स्वतः मैदानात उतरलेत संघ मालक. सातत्याने कानमंत्र देत आहेत या गोलंदाजांना. क्लीन बॉल एसट्या उद्ध्वस्त केल्यात. दांडी गोल पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल विकेट. मॅच ऑन. एकाच षटकामध्ये मॅचचं गणितच बदलून टाकले लकी गुप्ताने. युवा उद्योन्मुख खेळाडू चाप सोडली या संपूर्ण स्पर्धेवर. एकाच षटकामध्ये काय घडलं. धावबादच्या स्वरूपातली विकेट. सिद्धेश भोसले झेलबादच्या स्वरूपात माघारी परतले आणि नंतर मात्र शैलेश हरमळकर क्लीन बोल्ड झालेत. विकेट आली. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. अभ्युदयनगरचा राजा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला साजिद 11 शिवडी या संघ. नवीन बॅटर आपण पाहतोय संकेत. बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात संकेत. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर आता अंतिम टप्प्यामध्ये आपण वाटचाल करतोय या स्पर्धेच्या. संकेत आलेत बॅटिंगसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचल्या धाव फलकावरती 3. जिंकण्यासाठी अजूनही जर आपण पाहिलं तर 27 ची गरज आहे. 30 धावांचा पाठलाग संघ करतोय. केत ओ यावेळेला संकेत आलेत आणि बॉल जर आपण पाहिलं तर गेल्या मैदानाच्या बाहेर जरूर 6 धावांसाठी सिक्सर. चांगला स्ट्रोक. संकेत यासाठी ओळखले जातात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फ्लिक ऑफ द रिच मनगटाचा वापर त्याने केला आणि बॉलला पाठवलं 6 धावांसाठी. षटकार. 2 ओव्हरचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये आणि शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. आणखीन एक बॉल गेलाय. सीमा रेषा पार. 6 षटकार. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार संकेतने ठोकल्यानंतर आता मॅचचं गणितच पूर्णच बदलून गेलंय. कारण धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 15
आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी मात्र गरज असणार आहे आणखीन 15 धावांची आणि संकेतने मात्र हा सामना जिंकून दिला तर आदित्य दळवी यांच्याकडून 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक संकेत यांना दिलं जाईल. मध्ये 15 करायचे आहेत. 15 धावा धाव फलकावरती झाल्यात. अली जर आपण पाहिलं तर पाठवले गोशांकी क्षेत्रात आपटलेला बॉल होता पुन्हा एकदा आणि आणखीन एक जर आपण पाहिलं तर आता चेंडू निर्धाप येताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 10 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 10 बॉल मध्ये आता करायचे आहेत 14 धावा. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. 10 मध्ये आता करायचे आहेत 14. एकदा बॉल जर आपण पाहिलं तर पॉइंट क्षेत्रात खेळलेत. यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव पूर्ण केली आहे आणि धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 17. बॉल होता आणि याही बॉलला पाठवलंय संकेतने सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार. ज्यावेळेला फटका खेळले पॉइंट क्षेत्रामध्ये चिराग आहेत. एक धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागतंय. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 24. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 6 धावांची अजूनही गरज आहे.
हो, यावेळेला बॉल जर आपण पाहिलं तर गोशंकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण आता आपण पाहिलं तर उर्वरित 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. आणि बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर संकेत कदम आणि त्याच्या समवेत अनिकेत चव्हाण जोडी. बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 5 धावांची अजूनही गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेला देखील आता यष्टीरक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न, धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 26. जिंकण्यासाठी अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची अजूनही गरज असणार आहे. यावेळेला फटका आणि बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर. हळक टीम साजिद 11 चिवडी. शैलेश हरमळकर आपण व्यासपीठावर या टॉस साठी आणि शैलेश शेडगे आणि 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. संकेत या व्यासपीठावर हा 500 रुपयाचा पुरस्कार आपणास दिला जातोय. आदित्य दळवी यांच्याकडून हा पुरस्कार आला होता संकेत कदम यांना. संकेत कदम आपण व्यासपीठावर या आणि शैलेश हरमळकर आपण व्यासपीठावर या टॉस साठी.